कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल, मजेत असाल आणि सुखरूप असाल. आणि मी आहे शीतल. तर माझ्या मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज छान चवळीची भाजी बनवलेली आहे. आज चवळीची भाजी आणि भाकर बनवणार आहे. तर चवळीची भाजी दक्षला खूप आवडते आणि चवळीच्या भाजीसोबत भाकर आईला खूप आवडते. आज दोघांच्या आवडीची डिश घरी होती. आणि पालेभाज्या म्हटलं ना, दक्षला खरंच खूप आवडते. आणि मी हप्त्यातून एखादी वेळा किंवा 2 वेळा पालेभाज्या करत असते. एवढ्यामध्ये थोडं कडधान्य कमी होऊन राहिलेलं आहे, कारण की माझ्या घरी पालेभाज्या खूप जास्त प्रमाणामध्ये खाण्यामध्ये येते. तर कडधान्याकडे थोडं दुर्लक्ष होते. पण मी आता प्रयत्न करेन की कडधान्याचा पण सुद्धा उपयोग नक्की झाला पाहिजे आपल्या जेवणामध्ये. तर मी अशी जागा वगैरे क्लीन करून घेत आहे, कारण की मी आता भाकरीच्या तयारीला लागणार आहे. मी असं भाजी वगैरे फोडणी घातली, काही भात वगैरे मांडला, काही पडलं असेल मी तुरंत असं पूर्ण क्लीन करून घेते. मी जास्त वगैरे ओट्यावर असा पसारा वगैरे ठेवत नाही. तर मी पूर्ण असं क्लीन करून घेतलं आहे, कारण की आता मला भाकरीची तयारी करायची आहे. तर तुम्हाला माहीत असेल की मी ओट्यावरच भाकर बनवत असते. मला कोरपटावर किंवा मग आपल्या कोयपऱ्यावर वगैरे भाकर थोडं मला अनकम्फर्टेबल जाते. मला बरोबर जमत नाही आणि याच्यावरच छान होते. असं छान गरम पाणी वगैरे टाकून त्याच्यामध्ये याला असं छान ओट्यावरून असं तोडून घेत आहे. आणि मला चुडायला पण असं ओट्यावरच आवडते. मला खोयपऱ्या वगैरेमध्ये तेवढं काही जमत नाही. आणि अशी छान भाकर बनवून घेत आहे. तर याच्यामध्ये बाकीचं कोणतंच कडधान्य नाही, फक्त ज्वारीचंच पीठ आहे, फक्त ज्वारी. मागे कडधान्य आणलेलं होतं, पण आता कडधान्य बाकीचं संपलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता मी फक्त ह्या टायमाला ज्वारीच आणलेली आहे. मग म्हटलं आता किराणामध्ये वगैरे बघू. आणि अशी छान माझी भाकर अशी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आणि खरंच चवळीच्या भाजीसोबत ना भाकर एवढी सुंदर वाटते ना खायला. आणि असं छान मस्त जे पाणी मी गरम करायला मांडलेलं होतं ना, तर तेच पाणी आहे हे. तर याच्यावरला मी थोडं असं छान असं लावून घेत आहे याच्यावर, की छान आतमधल्या भागामधून छान असे ते शिजून येणार. आणि अशी छान बोटाने अशी रेघवून घेते. आणि मला अशी रेघाटलेली भाकर ना खरंच दिसायलाही आवडते. आणि हे दिसायला खूप सुंदर दिसते, म्हणून मी अशी त्याला थोडीशी रेघाटून घेते बोटाने. आणि इकडे माझी चवळीची पण भाजी इकडे होत आलेली आहे, कारण आता मला पटापट करून मला आईला पहिले जेवण द्यायचं आहे, कारण की आईने सकाळी फक्त नाश्ताच केलेला होता. ते पण मी सकाळला शेवड्या बनवलेल्या होत्या. आणि हे बघा अशी माझी इकडून पूर्ण जे मी पाणी लावलेलं होतं ना, ते पूर्ण सुकून गेली आहे. आता मग मी अशी पलटी मारते. तर मी हातानेच भाकर हे करून घेते. मला पलटवता वगैरे येते. मला काही सराट्याचा वगैरे तेवढा उपयोग पडत नाही. मी असं नाही की वापरत नाही, वापरते. पण मला असं मी जेव्हा थोडी घाईमध्ये राहिली ना, तर मी अशी हातानंच हे करून घेते. आणि हे पलटवून घेते. आणि वरण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये छान असं साजूक तूप टाकलेलं आहे. माझ्या घरी ना जेव्हा साधं वरण वगैरे राहिलं ना, तर आम्ही त्याच्यामध्ये छान असं तूप टाकून खातो, कारण की सर्वांना अशी सवय आहे. आणि माझ्या मुलांना तर खरंच खूप जास्त सवय आहे. दक्षला तर 2-2 चम्मच पाहिजे, तेव्हा त्याला ते तूप खाल्ल्यासारखं, म्हणजे वरण भात तूप त्याला तसंच आवडते. माझ्या घरी तूप मला असं लावूनच ठेवावं लागते. आणि इकडे माझी भाकर पण कंप्लीट झालेली होती ना. आता म्हटलं की आईला मी छान आता जेवण देऊन देते. इकडे छान त्यांना मी असं गरमागरमच देत असते, कारण की मला त्यांना गरम गरम जेवण द्यायला पण आवडते आणि त्यांना गरम गरम खायला पण आवडते. मला इकडे गरम गरम जेवण झालं, म्हणजे स्वयंपाक झाला की मला द्यायला म्हणजे खरंच आवडते, कारण की पटापट म्हणजे जेवणं पण आटपून जाते. आणि माझे स्वयंपाकाचे भांडे आणि जेवणाचे भांडे एकत्र होऊन जाते. नाहीतर मग एकांचं असं जेवण सुरू राहते ना, तर खरंच थोडं उशीर होऊन जाते. आणि इकडे बघा माझी अशी छान अशी माझी भाकर मस्त कंप्लीट झालेली होती आणि छान शिजली पण होती. असा होता माझा सकाळचा स्वयंपाक. आणि फायनली माझं छान असं जेवण झालं आणि आईला पण जेवण देऊन दिलं. आणि त्यानंतर मग मी परत लागले अशी कामाला. तर हे असं पूर्ण मला गॅस ओटा असं पूर्ण क्लीन करून घ्यायचा होता. आणि असं ॲप्रन वगैरे घातलं, कारण की ड्रेस खराब नाही झाला पाहिजे म्हणून. आणि अशी ओठ्यावर चढली आणि पूर्ण अशी छान स्टाईल वगैरे पूर्ण क्लीन करून घेतली. आणि स्टाईल अशी क्लीन करताना हे बकेट वगैरे ठेवली, कारण की याच्यामध्ये मी थोडं पाणी ठेवते, कारण की मला वर चढल्यावर मला 10 वेळा नळाचं पाणी घ्यायचं काम नाही. मी डायरेक्ट बकेटमध्ये पाणी घेते आणि डायरेक्ट स्टाईल धुवून टाकते. तर गावावरून आल्यानंतर थोडं डीप क्लिनिंग करीन म्हटलं होतं, पण एका वेळेस सर्व एवढा पसारा काढायला थोडा प्रॉब्लेम जातो. मग त्यामुळे मी म्हटलं जेवढं थोडं थोडं होईल तेवढं थोडं क्लीन करेन. तर डबे वगैरे थोडे क्लीन करून घेतलेले आहे. आणि हे थोडी स्टाईल माझी खराब दिसत होती. आणि मेन होती म्हणजे माझी खिडकी, जे काचचे पुढे जे आपण मी स्वयंपाक वगैरे करते, तर पूर्ण जे सिटीचं वगैरे काही जे वाफ वगैरे राहते, चिकटपणा वगैरे चिकट येऊन जाते. तर खिडकी मला थोडी क्लीन करायची होती. तर मग मी म्हटलं चला खिडकी करण्यापेक्षा पूर्ण स्टाईलच क्लीन करून घेते आणि तिला पूर्ण चकाचक बनवते.
तर एका टायमाला जर घर जर आपण साफ करतो म्हटलं ना, खूप परेशानी होते आणि खूप एका टायमाला आपण एवढा मोठा पसारा काढू नाही शकत. नाहीतर खूप आपल्याला संताप येऊन जातो की कुठून सुरुवात करू आणि कुठं खतम करू. तर मी स्टेप बाय स्टेप मला जेवढं पटेल मी तेवढंच थोडं थोडं करून क्लीन करते. आणि हे जे माझं वायपर आहे ना, हे कमसे कम याला झाले 3 एक वर्ष आणि खरंच खूप छान निघालं. मी घेताना थोडं महाग घेतलं कारण की टिकलं पाहिजे म्हणून, आणि खरंच खूप छान टिकलं पण होतं आणि टिकत पण आहे. खरंच मला खूप उपयोगी पडतो हा वायपर. मला ओटा क्लीन करायसाठी आणि पूर्णपणे क्लीन होते. मी जास्त कपड्याचा उपयोग कमी करते आणि वायपरचा उपयोग जास्त करते. थोडं तरी मला असा काही कचरा वगैरे वाटला, थोडं पाणी वगैरे वाटलं, तर मी कपडा नाही घेत, डायरेक्ट वायपरनं पूर्ण क्लीन करते. आणि हे वायपर एवढं सुंदर आहे ना, की पूर्ण असं एकासोबतच पूर्ण क्लीन होऊन जाते. फक्त एवढंच आहे की मी याला नेहमी अशी क्लीन करत राहते, कारण की एक वेळा केलं तर खूप प्रॉब्लेममध्ये जाते, म्हणजे खूप चिकट येऊन जाते. तर हे बघा, हे आहे भांडे घासायचा हा हे आहे की याच्यामध्ये आपण जे काही जेल वगैरे राहते ते आपण टाकतो. आणि याला स्पंज वगैरे भरपूर जणांनी बघितलं असेल, काही जणांच्या घरी पण असेल. तर हे पूर्ण खराब झालेलं होतं. कमसे कम मला वाटतं एका हप्त्यामध्येच डीमार्टमधून आणल्यानंतर पूर्ण खराब झालेलं होतं. मग तर म्हटलं काही थोडा दिमाग लावा आणि काहीतरी थोडं जुगाड करा. तर लिटल हँडवॉशचं माझ्याकडे होतं. त्याचा मग मी तो जे पाईप वगैरे आहे तो काढला आणि त्याच्यामध्ये फिट केला आणि खरंच खूप छान जमलं पण. आणि फायनली माझं असं पूर्ण क्लीन झालं बघा. आणि खरंच एवढं बरं वाटते ना. आणि असं म्हणतात की आपलं किचन खरंच नेहमी स्वच्छ आणि क्लीन असायला पाहिजे, तेव्हाच आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा अशी वास करत असते. तर मी जेवढं होईल मी तेवढं क्लीन करायचा प्रयत्न करते ना. आता तर काही तेवढं सीझन वगैरे काहीच नाही, कारण की अधिक मास सुरू असल्यामुळे तेवढं काही पार्लरचं पण काम नाही आहे आणि मी खूप थोडाफार जास्त घराला एक्स्ट्रा थोडा वेळ देऊ शकत आहे. तर म्हटलं चला आता आपण खाली पिली आहे, तर जेवढं होईल तेवढं पूर्ण थोडं क्लीन करून घ्यावं. आणि हे तर क्लीन करावंच लागते, नाही तर खरंच कोणी आलं ना तर खरंच खूप म्हणजे अनकम्फर्टेबल वाटते, की म्हणजे काय म्हणेल आपल्याला बघ, सर्वात मोठा प्रश्न हा असतो आपल्याला. तर हे कॉर्नर स्टँड मला वानामध्ये मिळालेलं होतं. माझ्या जाऊबाईच्या तिच्या वहिनीने दिलेलं होतं मला हे. आणि खरंच मला खूप उपयोगी पण पडलं. आणि हे आहे मिक्सर. तर हे मिक्सर माझ्या लग्नामध्ये आलेलं होतं. कमसे कम याला 8 वर्ष झाले होतं. मी याला बाहेर काढलं होतं म्हणजे उपयोग करायला. तर खरंच आता पण सुरू आहे. थोडाफार प्रॉब्लेम आलेला होता, पण मी याला दुकानामध्ये नेऊन थोडं रिपेअर केलं आणि कामी आहे. फक्त खूप जास्त वगैरे प्रेशर वगैरे जास्त पडलं ना तर थोडं बंद होऊन जाते. पण ठीक आहे, माझं काम होऊन राहिलेलं आहे. बघू आता जेव्हा पूर्णपणे बंद वगैरे पडेल तर मग मला दुसरंच मिक्सर घ्यावं लागेल. पण तोपर्यंत चालते, तोपर्यंत चालू देते म्हटलं. आणि हे माझं पूर्ण एकाच कोंट्यामध्ये ना माझं सर्व ॲडजस्ट होऊन जाते. मला हे खूप बरं पडते. आणि मग हा आहे तिखट मिठाचा डब्बा. तर मी याच्यामध्येच पूर्ण मोहरी, जिरं वगैरे सर्व तिखट, मीठ, हळद याच्यामध्येच ठेवते. आणि हे आहे चमच्याचं स्टँड. तर मी याच्यामध्येच पूर्ण चमचे वगैरे ठेवते, कारण की रॅकला पण आहे लटकाचं वगैरे. पण मला हे गॅसजवळ बरं पडते ठेवायला, की म्हणजे पटकन आपल्याला चम्मच घेता येते आणि भाजी वगैरे फिरवता येते. तर बघा माझं एवढंच कोंट्यामध्ये माझं पूर्ण ॲडजस्ट झाला आहे. भलाही ड्रॉप नाही आहे तरी पण मी पूर्ण असं ॲडजस्ट केलेलं आहे. आणि एवढा जे बेस आहे ना तो पूर्ण म्हणजे एवढी जागा खुली आहे. तर मी येथे काही माझं स्वयंपाक म्हणजे भाजी भात पोळ्या वगैरे तर ठेवू शकते. आणि एका कोंट्यामध्ये माझं पूर्ण छान माठ आणि गुंड वगैरे राहते. तर एवढी जागा खाली असल्यामुळे मला भरपूर उपयोगी पडते आणि मला भरपूर काही इथे ठेवता पण येते. तर फायनली माझं हे पूर्ण क्लीन झालं. आणि मला आता थोडं एक साईडचं जे नळाच्या वर जे मी छोटंसं स्टँड लावलेलं आहे, तर मी हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे. तर हे मिशोवर मी बोलवलेलं होतं आणि खरंच खूप छान आहे. तर मला हे छोट्या मोठ्या जे माझ्या वस्तू आहे ना ते मी येते ठेवून देते कधी कधी गडबडीमध्ये. आपलं असंच असते ना, जिथं काही आपल्याला खाली जागा दिसली आपण तिथं काही ना काही वस्तू ठेवून देते. तर हे मनी प्लांट माझे थोडे खराब झालेले होते, तर गावाला गेली होती तर थोडे खराब झाले होते. मग मी एका याच्यामध्ये थोडेसे ॲड केले, तर फायनल असा रिझल्ट आहे. तर बघा मी असं पूर्ण क्लीन केलं आणि इथे छान मनी प्लांट असा ठेवला. आणि बाकीचं जे पूर्ण सामान वगैरे आहे ज्याच्यासाठी मी घेतलेलं होतं तिथे ते मी असं छान लटकवून ठेवलेलं आहे. तर माझा ब्रश वगैरे इकडे तिकडे पडून राहतात आणि पण इकडे तिकडे कुठं ॲडजस्ट करावं लागत होती. तर हे जेवण ड्रॉप आहे आणि पितांबरी आहे आणि चॉक आहे, हे मुंग्याचा खडू आहे आणि हे 3 अशा 2 चाळण्या आहे आणि एक ब्रश आहे. तर फायनली माझं हे पूर्ण कंप्लीट झालं. आणि संध्याकाळच्या टायमाला मला भूक लागलेली होती आणि ब्रेड पण होती, आलूची चटणी पण होती आणि सॉस पण घरी होतं. तर म्हटलं चला तर सँडविच बनवून घेते. तर असं कधी समजू नका की आपल्या घरी सँडविच मेकर असलं तेव्हाच आपल्याला सँडविच बनवता येईल. तर मी तव्यावर सुद्धा अशी बनवत असते आणि
आणि खरंच खूप छान वाटते. तर माझ्या घरी अशी कधी ब्रेड, कधी आलूची चटणी वगैरे राहिली ना, तर मी हे नक्की करून खाते आणि मला खरंच खूप आवडते. कधी तुम्ही पण ट्राय करून बघा, जर तुमच्या घरी जर असं जर कधी ब्रेड, आलूची चटणी राहिली ना, तर आणि याला सॉस पण लावायचा आणि खरंच खूप छान वाटते. तर फायनली मी हे 2 खाल्ल्यानंतर मला खरंच भूक नव्हती रात्रीच्या टायमाला. मग मी थोडंफारच असं जेवण वगैरे केलं, पण खरंच खूप छान झालं आणि खूप टेस्टी लागते. तर आजचा होता ब्लॉग येथेच खतम करते. तर चला, माझ्या व्हिडिओला चला लाईक करा, शेअर करा. जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला, तुम्ही पण एन्जॉय करा आणि मी पण एन्जॉय करते. चला बाय.